हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशेची, जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्तकाम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता। चल विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 33वा। न्यायमत खंडन। न्यायमतामध्ये न्यायशास्त्रकर्ते 2 आहेत। आपण ख्याती वर्णनामध्ये पाहिलं, प्राच्य न्यायिक आणि नवे न्यायिक। जुने न्यायशास्त्रकर्ते आणि नवे न्यायशास्त्रकर्ते। जुने आणि नवे काय भानगड आहे? म्हणजेच न्यायमतामध्ये गौतमाने जे मत मांडलेलं आहे,
प्राच्य न्यायकर्ता गौतम आहे. त्या गौतमाच्या मताप्रमाणे पुढील जो त्याचा कार्यकाल, शिष्य परंपरा जी चालायची ती त्यांच्या मतानुसार चालली नाही. त्याच्यात त्यांनी थोडासा बदल केला, पुढे बदल केला. मग तो कसा बदल केला आपण ख्याती वर्णनामध्ये ते पाहिलं होतं. मग पुन्हा ख्याती वर्णन आणखी जरी पाहिलं तरी आपल्याला लक्षात येईल. पण प्राच्य न्यायिकाचं मत काय होतं, जो वारुळाच्या ठिकाणी सर्प प्रतीतीला येतो, गौतमाचं मत काय होतं, जो वारुळाच्या ठिकाणी सर्प प्रतीतीला येतो तोच प्रतीतीला येतो. कुठे? दोरीच्या ठिकाणी. फक्त ठिकाण बदलतं. वारुळाच्या ठिकाणी दोरी येते, है का नाही? मग त्या वारुळाच्या ऐवजी दोरीवर सर्प आपणाला प्रतीतीला येतो असं त्यांचं मत होतं. आणि नवे न्यायिकाचं काय मत आहे? कोण नवे न्यायिक? नवे न्यायिक चिंतामणी, त्यांचं नाव काय? त्या चिंतामणीनं या मतामध्ये बदल केला. का बदल केला? तर ते दोषयुक्त त्यांचं मत होऊ लागलं हे त्याला कळालं. काय दोषयुक्त होऊ लागलं? कारण वारुळाच्या ठिकाणी जो प्रतीतीला सर्प आला होता तोच दोरीच्या ठिकाणी येऊ शकत नाही. कारण जसं ज्ञेय असेल तसंच ज्ञान होतं. हा दोष टाळण्यासाठी त्यांनी ही युक्ती केली होती की तसं नाही बाबा, आमच्या प्राच्य मतामध्ये, पहिल्या मतामध्ये थोडासा दोष आहे, तो आम्ही सुधारणा करून सांगतो. काय सुधारणा केली? जो वारुळाच्या ठिकाणी सर्प प्राच्य न्यायिक मानित होते तोच दोरीवर दिसतो, तसं नसताना वारुळाच्या ठिकाणी जो दिसला होता तोच दोरीच्या ठिकाणी दिसतो, असं नसताना दोरीच्या ठिकाणी जो प्रतीतीला सर्प येतो तो तिथेच कल्पित उत्पन्न होतो. तो वारुळाच्या ठिकाणचा नसतो. फक्त तिथले ज्ञानजन्य संस्कार असल्यामुळं तिथं तो प्रतीतीला येतो. असं दोघांच्या मतामध्ये भिन्नता सांगितली होती. मग काय चिंतामणीचं मत योग्य मानायचं का? त्यांनी जरी सुधारणा केली असेल तरी ती सुधारणा मोडीतच गेली. ती सुधारणा केलेली मोडीतच घालावं लागली. कोणाच्या दुकानात? वेदांतेच्या दुकानामध्ये ती मोडीत घालावं लागली. कारण तशाला तसं त्यांनी त्यांचं मत स्वीकारलेलं नाही. म्हणून वेदांत्यांनी त्यांच्या मतावर आरोप आणला, त्यांचं मत खंडित केलं. तेच मत आपण प्राच्य न्यायिकाचं पाहिलं आणि त्याचं खंडनही कसं केलं आहे. आता इथं कशाबद्दल मत चाललेलं होतं? आत्म्याविषयी. मग न्याय मतामध्ये आत्म्याला कसं मानलं आहे का लक्षात?
कधीच 10 दिवसाच्या अगोदरचं. त्यावेळेस शब्द दिला होता 10 तारखेपर्यंत पाठ असा तसा होईल म्हणून. मग आज 10 तारीख आली म्हणून आठवण झाली. आणि मग त्यावेळेस सांगितलेलं न्यायमत लक्षात आहे का नाही म्हणून पुनरावृत्ती घेतली आहे. न्यायमत काय मांडलं होतं त्यांनी की आत्मा व्यापक मानून नाना मानणे हे त्यांचं मत होतं. आणि मग नाना आत्मा मानण्यामध्ये काय दोष येतो व्यापक मानून, हे वेदांत्यांनी चांगलंच त्यांचं मताचं खंडन केलं आहे. पण एकाच्या मताचं खंडन करून भागत आहे का? कारण त्याचे 2 मत आहेत. एका जागीच होते आधी, पुन्हा व्हायला निघालेत आणि व्हायला निघून त्यांनी त्यांचं मत ही वेगळं केलं आहे. काही अंशानं फरकानं वेगळं केलं आहे. मग न्यायमत हे व्यापक आत्मा मानून नाना म्हणणे कसं अयुक्त आहे हे वेदांत्यांनी आपल्याला पटवून दिलं आहे. काय दोष येतो? व्यापक आत्मा जर मानला आणि नाना मानला तर कोणत्या शरीराचा कोणता आत्मा आहे किंवा कोण्या आत्म्याचं कोणतं शरीर आहे हे कळायला मार्ग राहणार नाही. म्हणून न्यायमत कसं आहे? खंडित आहे. मग असं त्यांचं मत खंडित व्हायले म्हणून नवे न्यायिकाने म्हणजेच चिंतामणीने नवीन न्यायमत करता कोण? चिंतामणी. चिंतामणीनं सुधारणा करून सांगितली की अहो तसं नाही. आत्मा व्यापक मानून नाना म्हणणे हा दोषास्पद आहे. हे असं मानणं कसं आहे? दोषास्पद आहे. म्हणून आम्ही आमचं मत नवीन मांडत आहोत. मग काय मांडलं त्यांनी त्यांचं नवीन मत? म्हणले आत्मा व्यापक नाही. आत्मा कारण व्यापक मानल्यामुळंच तर सगळं प्राच्य न्यायिकाचं हुटकायलंय, मत हुटकायलंय. हे नवे न्यायिकाला कळालं. म्हणले व्यापक मानायचा नाही. मग सूक्ष्म माना. सूक्ष्म मानल्यावर काय होईल? सूक्ष्म मानल्यावर आत्मा जो नवे न्यायिकाला प्राच्य न्यायिकावर दोष आला तो दोष टळेल. ते काय म्हणतात नवे न्यायिक हे अगोदर आपण वाचून पाहू. नवे न्यायिकाचे मतात म्हणजे कोणाच्या मतात? चिंतामणींच्या मतामध्ये आत्मा नाना आहे. नाना तर आहेच आणि कर्ता भोक्ताही आहे. कर्ताही आत्माच आहे आणि भोक्ताही आत्माच आहे आणि नित्यही आहे. आत्मा नित्यही आहे पण व्यापक नाही. आत्मा व्यापक नाही. मग काय फरक केला यांनी? जे आत्मा व्यापक मानित होते प्राच्य, ते नव्याने काय केलंय? ते व्यापक नाही म्हणले. वेदांत मतातील अंतकरणाप्रमाणे आत्मा मानला त्यांनी. कोणी? नवे न्यायिकांनी.
म्हणजे वेदांत्यांनी अंतःकरण कसं मानलंय? संकुचित मानलंय, आहे का नाही? आणि नाशिवंतही मानलंय. पण ते म्हणतात नाशिवंत आत्मा नाही, पण अंतःकरणा सारखाच आहे. मध्यम परिमाण. अंतःकरणाचं परिमाण कसं आहे? मध्यम. म्हणजे व्यापकही नाही आणि सूक्ष्मही नाही, म्हणजे अणु नाही. अंतःकरण मध्यम परिमाण. मग अंतःकरण जसं आहे का तसाच आत्मा आहे. याला म्हणतात मध्यम परिमाण. परिमाण म्हणजे आकार. त्या आकाराचा आत्मा. जेवढा अंतःकरण आहे तेवढा आत्मा. जितके अंतःकरण आहेत तितके आत्मा, असं त्यांनी मत मांडलं आहे. आणि काय म्हणतात? वेदांत मतातील अंतःकरणाप्रमाणे मध्यम परिमाण आहे. याला मध्यम परिमाण म्हणतात. व्यापक नाही. आत्मा व्यापक नाही, म्हणून भोगाचा संकर होत नाही. तो भोगाचा संकर दोष येऊ लागला म्हणून त्यांनी काय केलं? अंतःकरणाप्रमाणे आत्मा मानायचं असं ठरवलं. का म्हणून तसं ठरवलं असेल त्यांनी अंतःकरणाप्रमाणे आत्मा मानल्यावर? कारण अंतःकरण कसं आहे? मध्यम परिमाण आहे. आणि मध्यम परिमाण असल्यामुळं अनेक अंतःकरण आहेत आणि अंतःकरणाचा संकर होत नाही. याचं अंतःकरण त्याच्यात, त्याचं अंतःकरण याच्यात, घोटाळा होत नाही ना अंतःकरणाचा. ज्या त्या अंतःकरणाला सुखदुःख होतेत ना, त्या त्याच अंतःकरणाला होतेत ना. एका अंतःकरणाला दुःख झालेलं दुसऱ्या अंतःकरणाला होत नाही, म्हणजे घोटाळा होत नाही. वेदांत्यांनी अंतःकरण जसं मानले त्याच्यात त्यांचा घोटाळा व्हाय नाही. अंतःकरण त्यांनी कसं मानले वेदांत्यांनी, हो त्याचा घोटाळा व्हाय नाही. मग आपण आत्मा बी तसाच माना. पण त्यांनी अंतःकरण तसं मानलंय ना, मग यायला कळून का आपण आत्मा तसा कसा मानाव? अंतःकरण तसं मानाव त्यांनी मानल्यासारखं नाही. ते न तसं अंतःकरण मानलं तर आपण आत्मा तसा मानू, अशी त्यांनी युक्ती केलेली असावी. म्हणून त्यांनी मध्यम परिमाण मानलंय. एवढंच काय, आपण जर तसं मानित असतो न्यायमताप्रमाणे तर आपल्याला तो दोष कळावा म्हणून या ठिकाणी न्यायमताला पुढी घातलंय. त्यांनी दोष अंगावर घेतलाय कळत असून बरं का. आता हे सांगायचं नसतं इथं, विरोधी तो विरोधी सांगायचं असतंय, पण पाठात सगळं सांगावं लागत आहे. याच्या पुढे तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार आहे? म्हणजे खरं खोटं पुन्हा थोडंच याचं होणार आहे पुन्हा. नाही, त्यावेळेस आपण विचारसागर ऐकला होता, त्यावेळेस आपल्याला तर कसं सांगितलंय, विरोधी म्हणून सांगितलंय. न्यायमत कसं आहे? विरोधी म्हणून सांगितलं. मग ते विरोधच तुमच्या ठिकाणी राहणार. मग सगळं श्रवण म्हणजे पाठ आहे की नाही? इथं सगळ्या गुंड्या उघड्या करावं लागतात, म्हणजेच उघडं व्हावं लागतं. इथं प्रतिपादनामध्ये थोडा सुद्धा संकोच जमत नाही, उरी उरू द्यायला जमत नाही, है का नाही? इथं जरी नसलं सांगितलं तसं तरी पण ते मागं सोडायला जमत नाही. मग न्यायमत जसं आहे विरोधाभासाप्रमाणे तसंच सांगायचंय तसंच, पण कळून सांगायचंय की त्यांनी केलेली ही अटकल आहे. कारण सर्व शास्त्रकर्ते कसे आहेत? भगवंताचे अवतार आहेत. अहो इतकंच काय, शास्त्र ऐकताना शास्त्रकर्तेच भगवंताचे अवतार आहेत असं न मानता सर्व जीव ही भगवंतच आहेत हे मानून घ्यायचंय. आणि मग त्यांच्या ठिकाणी दोष देऊन चालल का? मग त्यांनी
जो दोष स्वीकारला आहे तो जीवासाठी स्वीकारलेला आहे का नाही? एखाद्या राजाला जर पात्र दिलं कशाचं, भिकाऱ्याचं, तो खरंच भिकारी आहे का? नाटकामध्ये त्यानं तसं पात्र रंगवलंय, पण वास्तविक जर विचार केला तर राजा राजाच आहे. राजा राजाच आहे, नव्हे नव्हे तो भिकारी राजाच आहे. तो भिकारी राजाच आहे. मग त्याला भिकारी कवर म्हणायचंय आहे का नाही? नाटक कळूच तर, नाटक बघूच तर, तसं शास्त्र ऐकूच तर. न्यायिकाचं मत कसं आहे? खंडित आहे. अहो ते मत आहे खंडित, पण का खंडित मत त्यांनी स्वीकारलं? त्यांना काही इतकं कळत नव्हतं का? कळत होतं, पण जीवाच्या ठिकाणी तसा जर आग्रह झालेला असेल आत्म्याविषयी, तो कसा निघायचा? त्याच्यासाठी त्यांनी स्वतः नामुष्कीची बाजू घेऊन पात्र रंगवलंय, है का नाही? मग हे प्राचीन न्यायिक आणि नवे न्यायिक हे दोन्हीही न्यायशास्त्र करतेच आहेत, पण गौतमाचं मत हे त्यांनीच स्वीकारलं नाही चिंतामणींनी, आणि त्यांनी त्याच्यामध्ये थोडीफार सुधारणा केली. त्या मतामध्ये, प्राचीन न्यायिकांच्या मतामध्ये सुधारणा करून त्यांचं मत मांडलंय स्वतःचं. म्हणून दोन कर्ते झाले न्यायशास्त्र करते, दोन कर्ते झाले त्याच्यात. मग आता जे जे न्यायशास्त्र अभ्यासक आहेत त्यांनी कोणतं मत घ्यावं, आहे का नाही भानगड त्याच्यात? हा, मग न्यायशास्त्रामध्ये भेद आहे. न्यायशास्त्राच्या सिद्धांतामध्ये भेद आहे का नाही? आणि आपणाला दृढ अभेद करायचा आहे. आणि मोक्ष कशानं होईल? अभेद जर आपणाला कळाला तर मोक्षाची प्राप्ती आहे. आणि अभेद कळालाच नाही, भेदाचंच आपण ऐकत राहिलो तर मोक्ष कसा कळन? मग न्यायशास्त्रामध्ये दोन कर्ते असल्यामुळे त्यांच्या मतामध्ये भेद आहे, किंचित का व्हायना पण भेद आहे. मग कोणता भेद आहे? व्यापक मानतात आणि नाना मानतात, अनेक मानतात. आणि नवे न्यायिक आत्मा व्यापक मानित नाही. का म्हणतो? नाही नाही, त्याची गाडी फसली म्हणून आपण त्याच्यात घालायची नाही. प्राच्याची गाडी फसली, आपण त्याच्यातून गाडी घालायची नाही. मग त्यांनी दुसरी चांगली तरी वाट वापरावी ना. त्यांनी एक चकारी त्याच्याच चकारी घेतली आणि एक चकारी न व्याकून घातली. आता एक का व्हायना पण फसलीच ना. इतकी हुशारी केली पण फसलेच, मग ती सगळी हुशारी झाली का? ही अर्धवट हुशारी. म्हणून चिंतामणी सुद्धा फसलेच, है का नाही? सिद्धांत मताला लागले नाहीत. मग चिंतामणी म्हणतात आम्ही प्राच्य मतानुसार आम्ही आमचं मत मांडत नाही, आम्ही त्याच्या सुधारणा करून मांडतो. कसं मांडतो? आत्मा हा व्यापक नाही. कसा आहे? अंतःकरणाप्रमाणे आहे. असं जर मांडलं तर काय होईल? भोगाचा संकर होणार नाही. याचे दुःख त्याला, त्याचे दुःख याला, हे होणार नाही. आणि अणुही नाही. अणु म्हणजे अतिसूक्ष्म. अणु कशाला म्हणतात हे सांगितले. तसा अणुसारखाही नाही आत्मा आणि व्यापकही नाही. मग मध्यम. मग
तो अणुही नाही. अणु नसल्यामुळं दोन्ही ठिकाणी पिढेचा असंभव नाही. अणु का मानला नाही आत्मा त्यांनी? दोन्ही ठिकाणी पिढेचा संभव नाही. जर अणु मानला तर दोन्ही, एकाला जर दुःख झालं तर दुसऱ्यालाही दुःख व्हायला पाहिजे अणु मानल्यावर. पण आम्ही अणु का मानत नाही? तर पिढेचा सर्वांना पीडा, एकाला झाली तर सर्वांना पीडा होऊ नये, अनुभव तसा तर येत नाही, है का नाही? म्हणून आम्ही अणु मानतो. अशा आत्म्याच्या ठिकाणी प्राचीन मताप्रमाणे गौतमाच्या मताप्रमाणे चतुर्दश गुण मानतात. किती? आत्म्याच्या ठिकाणीच किती गुण? चतुर्दश. चतुर म्हणजे 4 आणि 10 म्हणजे 10. 10 आणि 4 14 गुण आत्म्याच्या ठिकाणी मानतात. परंतु हेही नवीनांच्या मतात सम्यक नाही. आता हे प्राच्याचं मत आहे. मग त्या प्राच्याचं मत त्याला पटत नाही नव्याला. बापाचं मत लेकाला पटत नाही असं नव्याला पटना गेलं. कारण ते आत्म्याच्या ठिकाणी 14 गुण राहतात असं मानित होते. पण नवे म्हणतात हेही आम्हाला त्यांचं पटलं नाही, सम्यक नाही, म्हणजे आम्हाला जुळत नाही. हेही नवीनांचे मत सम्यक नाही. आत्मा मध्यम परिमाण मानला म्हणजे, आत्मा मध्यम परिमाण मानला म्हणजे, मध्यम परिमाण मानला म्हणजे त्याला व्यापकही मानायचं नाही आणि अणु बी मानायचं नाही. मग कसा मानायचा? मध्यम मानायचा. मग ते मानलं म्हणजे काय होईल? दीप प्रभेप्रमाणे विकारी आणि विनाशवान होईल. तसा जर मानला तर, वेदांती म्हणतात तसा जर त्यांनी मानला तर दीप प्रभेप्रमाणे विकारी होईल आणि अविनाशी होईल का? तो नाही. कसा होईल? विनाशवान होईल. मग मोक्ष प्रतिपादक शास्त्र आणि साधने निष्फळ होतील. जर त्यांनी आत्मा मध्यम परिमाण जर मानला, तर काय होईल? दिवा कसा आहे? दिव्याची प्रभा कशी आहे? दिव्याची प्रभा, प्रकाश दिव्याचा व्यापकही नाही आणि अणु बी नाही, पण नाशवान आहे. तो प्रकाश कसा आहे? नाशवान आहे. आणि तसा जर आत्मा मानला तर आत्माही कसा होईल? मग नवे एकाचं मत ही कसं आहे? खंडितच मत व्हालंय. कारण तो विकारी होईल. प्रकाश कसा होईल? तो त्याच्यात विकार येईल. ज्योत संपली की प्रकाश संपला, आहे का नाही? आणि जोपर्यंत इंधन आहे, तेल आहे, तोपर्यंत ज्योत राहणार. तेल संपलं की ज्योत संपली, ज्योत संपली की प्रकाश संपला, आहे का नाही? किंवा ज्योत लहान झाली, प्रकाश लहान पडणार. ज्योत मोठी झाली की मग त्या ठिकाणी त्या प्रकाशाप्रमाणे जर मानला आत्मा, तर त्या आत्म्यामध्ये लहानपण आलंय, मोठेपण आलंय. मग आत्म्याचं तसं स्वरूप योग्य आहे का मानणं? काही आत्मा लहान, काही आत्मा मोठा, हेही मानणं योग्य नाही. म्हणून मोक्ष प्रतिपादक जे काय त्यांचे वाक्य आहेत हे निष्फळ होतील.
निष्फळ बरे. आत्मा मध्यम परिमाण मानून संकोच विकासवान नाही म्हणेल तर तो म्हणेल नाही, संकोच विकासवान लहान मोठा होत नाही, तेवढाच राहतो. प्रकाशाप्रमाणे ज्योत जर मोठी झाली तर प्रकाश नाही, प्रकाश तेवढाच राहतो. ज्योत मोठी झाली तरी आणि ज्योत लहान झाली तरी प्रकाश तितकाच राहतो, प्रकाश तितकाच राहतो, असं जरी ते म्हणत असतील. म्हणजे गृहीत धरून बोलतात वेदांती. असं जरी ते म्हणले तरी पण त्यांच्या ठिकाणी दोष आल्याशिवाय राहत नाही. संकोच विकासवान, संकोच लहान, विकास मोठा, असं जरी ते मानित नसले, विकासवान नाही, संकोच विकासवान नाही असे जरी त्यांनी म्हटले तर कोणत्या शरीर समान आत्म्याच्या परिणामाचा अंगीकार करावा? संकोच विकासवान जर ते नाही म्हणले तर मग जर एखाद्या शरीराच्या ठिकाणी आत्मा, मनुष्य शरीर आहे, तर ते शरीर जेवढं आहे तेवढा त्या शरीराचा आत्मा, जेवढं शरीर आहे तेवढा आत्मा. मग मनुष्याचं जेवढं शरीर आहे, मग ते पुन्हा मनुष्य जन्माला गेलं तर बरं आहे, आणि ते जर पुन्हा हातीच्या जन्माला गेलं तर मग तिथं आत्मा कमी पडायलाय का नाही? आता लेकराचं मांडीवर खेळणाऱ्या लेकराचं आंगड बापाला कसं येईल? नाही ते लेकराच्या मायनं म्हणा, अहो एखाद बार घाल जा की त्याचं आंगड. कोणाचं? लेकराचं. ते म्हणून का आता ते मांडवी खेळायलंय, त्याला इतकं तळ हाता एवढंच लागत आहे, आणि ते मला कसं येईल? तिथं कळत आहे, तिथं कळत आहे. लेकराचे कपडे बापाला येत नाहीत. मग मनुष्य शरीराच्या आकारा एवढा जर आत्मा आपण मनुष्य योनीमध्ये मानला आणि तोच मनुष्य मरणानंतर दुसऱ्या योनीत जाऊन हातीच्या योनीला गेला तर तो आत्मा पुरण का त्या योनीतल्या शरीराला, हातीच्या शरीराला? मग जितका मनुष्य योनीमध्ये आत्मा जेवढा होता शरीरा एवढा, तेवढाच आत्मा जर त्या हातीमध्ये मानला तर तिथं तो आत्मा लहान पडेल आणि शरीर मोठं होईल. मग जितक्या शरीरामध्ये आत्मा व्याप्त होईल तितक्याच शरीरामध्ये जाणीव होईल, ज्ञान होईल. हातापायाकडं तर पुरणारच नाही ना त्याच्या हातीच्या. मग त्याला जितक्या भागात आत्मा आहे तितक्या भागातलंच ज्ञान होईल. पायाला जर हात लावला तर त्याला कसं होईल? कारण ज्ञान कशानं होतंय? आत्म्यानं होतंय ना. मग जिथं आत्मा आहे तिथंच ज्ञान होतंय, जिथं आत्मा नाही तिथं ज्ञान होत नाही. कशावरून? लगेच आपल्याला कळायला पाहिजे, जिथं आत्मा नाही तिथं ज्ञान होत नाही. आत्मा म्हणजे काय? विशेष चैतन्य. आत्मा म्हणजे काय? आणि जर अंतःकरण असेल तर त्या ठिकाणी विशेष चैतन्याचा काय होतो? परिणाम, विवर्त होतो, है का नाही? मग जिथं आत्मा आहे तिथंच ज्ञान होतंय, हे तर पक्क झालं ना आता. मग मनुष्य शरीर एवढा जर आत्मा असेल आणि तो तेवढाच आत्मा जर मानला आणि तो हातीच्या शरीरामध्ये जर बसविला तर पुरल का? मग जेवढा आत्मा आहे तेवढं ज्ञान होतंय ना. आणि आत्मा असला तरच ज्ञान होतंय ना, है का नाही? हे कशावरून? तर मेलेल्या मनुष्यावरून. मेलेल्या मनुष्याला ज्ञान होत नाही. मड्याला कळतं का मी मड आहे म्हणून?
आणि जिवंत पुरुषाला कळत नाही का मी मड नाही म्हणून? त्याला कळत आहे की मी मड नाही, आहे का नाही? का म्हणून कळत आहे त्याला? तिथं आत्मा आहे ना, तिथं विशेष प्रकारचा आत्मा आहे, तिथं चैतन्य अंतःकरणामध्ये, आहे का नाही? मग त्याला तिथं कळत आहे. आणि ते विशेषीकरण जर व्हायचं बंद पडलं, अंतःकरण बिघडलं, तर त्या ठिकाणी विशेषीकरण म्हणून तिथं ज्ञान होत नाही ना. म्हणून तर माड्याला कळत नाही आपल्या तोंडात खोबरं दिलंय का तुळस दिली का सोन्याचा तुकडा घातलाय, हे कळत नाही. मग माड्याला कळत नाही का आत्म्याला कळत नाही? माड्याला कळत नाही, आत्म्याला त्याला कळत आहे, पण त्यावेळेस तिथं ते नसतंय, म्हणून माड्याला कळत नाही, है का नाही? मग ज्ञान जे होतंय ते आत्म्यानं होतंय. ज्ञानरूप कोण आहे? आत्मा आहे, है का नाही? कळत आहे कोणाला? आत्म्याला कळत आहे. आता कोणाला कळायलंय? आणि आपल्याला? मला वाटलं इशारलात काय की आपणच कोण आहेत? कळत आहे आपल्यालाच आणि कळत आहे आत्म्यालाच, है का नाही? मग आपण कोण आहेत? आता याच्यात काय खोट आहे का? काहीच खोट नाही ना याच्यात. मग आपण आत्मरूप आहे, ते काय झालं ना मानायला? पण कसं मानायचं ही भानगड आहे ना. केवढा मानायचा? कळालं बाबा आपण आत्मा आहे, पण केवढा? हरभरा एवढा का मौरी एवढा का फणसा एवढा का सुपा एवढा का अंगुठ्या एवढा? जेवढा देह असेल तेवढा. केवढा मानायचा? हे वेदांत्याकडूनच शिकावं लागतं. हे प्राच्य न्यायिक बी कमी पडतात हे सांगायला. सांगत नाहीत असं नाही, सांगतात. प्राच्य न्यायिकानं सांगितलंय पण त्यांचं मत योग्य नाही. नव्या न्यायिकानंही सांगितलंय, त्यांचंही मत जुळलं नाही वेदांत्यांना. मग वेदांती जसं सांगतात तसं मानणं मोक्षाला कारण आहे, त्यानं मोक्ष प्राप्त होतो. मग इथं नवे न्यायिकांचं मताचं खंडन करायचं आहे. प्राच्याचं केलंय, अगोदरच केलंय, नव्याचं खंडन करायचं आहे. मग जर नवे म्हणत असतील तर मध्यम परिमाण मानायचं, म्हणजे घोटाळा संकर होत नाही. याचे दुःख त्याला, त्याचे दुःख याला होणार नाहीत. मग म्हणून मध्यम परिमाण मानला तरी पण त्यांच्या मतामध्ये दोष यायचा तो येतोच. कोणत्या शरीरासमान आत्म्याचा परिणामाचा अंगीकार करावा हा प्रश्न पुढे उभा राहतोच. जर मनुष्य शरीरासमान अंगीकार जर आत्म्याचा केला तर जेव्हा आत्मा हत्ती शरीर पावेल, तो आत्मा हत्तीच्या शरीरात जर गेला, मनुष्याचा आत्मा हत्तीच्या शरीरात जर गेला, वेदांती म्हणतात बरं का, काय अडचण येते ती अडचण दाखवितात. तर हत्तीच्या सर्व शरीरात आत्मा असणार नाही, कारण मनुष्य शरीरापेक्षा हत्तीच्या शरीरापेक्षा मनुष्याचं शरीर लहान आहे. म्हणून त्यामध्ये त्या शरीरामध्ये आत्मा असणार नाही, सगळ्या शरीरामध्ये असणार नाही. काही भागामध्ये मावल. मग ते हातीचं शरीर मोठं असल्यामुळे काही भाग उरल ना, म्हणजे काही भाग बगर आत्म्याचा राहील. हातीच्या शरीराचा काही भाग बगर आत्म्याचा राहील ना. का म्हणून? मनुष्य शरीर एवढा जर धरला तर. म्हणून त्या देशामध्ये हत्तीस पिढा होणार नाही. त्याला जर काटा टोचला, खिळा टोचला तर त्याला कळणार नाही चलताना, कारण आत्मा तिथपर्यंत पोहोचलाच नाही ना.
आणि जर तसं जर मानावं तर पीडा तर होती, पीडा झालेली तर त्याला जाणवती ना, मग तिथं आत्मा मानावंच लागत. मग मनुष्य शरीर एवढाच मानाय जमतंय का? म्हणजे त्या ठिकाणी त्याला ताडण केली का नाही त्या मताला, की तुमचं मत इथं कमी पडायलंय, आहे का नाही? मग हत्ती शरीराप्रमाणे आत्म्याचा अंगीकार करावा असं जर म्हणले ते, तर मग काय म्हणावं त्याला? समजा एक जर म्हणले नाही म्हणले मनुष्य शरीर एवढा मानूच नका, मग केवढा मानायचा? म्हणले हातीच्या शरीर एवढा माना ना, मग तर काय अडचण येणार नाही ना. मग त्यावर वेदांती काय म्हणतात? ज्याची मोठी शरीर येतं त्या हातीच्या शरीरा एवढे असतील तर ते योग्य होईल. आणि हातीच्या शरीरापेक्षा जर दुसरे शरीर, आता देव माशाचं शरीर हातीपेक्षा, मग तिथं नाही का हीच अडचण यायची अजून? देव मासा केवढा असतंय? 200 फूट लांब असतंय आणि 20 फूट रुंद असतंय. मग ते केवढा झाला देव मासा? हाती तर त्याच्यामध्ये हाती कितीतरी बसतील की देव माशामध्ये. नव्हे हातीला खाणार आहे ते देव मासा, हातीला खातो. मग आत्मा जर हातीच्या शरीर एवढा जर मानला तर देव माशाला नाही का कमी पडायचा आत्मा? मग त्याच्या शरीराला कमीच पडन ना. म्हणजे हातीला शिवलेला आंगड त्याला येईन का देव माशाला? म्हणजेच हाती एवढा आत्मा देव माशाला जमत नाही. मग पुन्हा आणखी भानगडी घेतली का नाही? ते म्हणलं नाही हाती एवढा आत्मा माना. म्हणजे मग असं कवर चालवायचं त्याला? म्हणजे हे न्यायिक जे आहेत हे कवर असं करतील. अजूक म्हणते नाही मग देव माशा एवढा धारा, म्हणतेनच का नाही? अडचण यायली म्हणल्या नाही म्हणले मग देव माशा एवढा आत्मा धारा, मग अडचण येणार नाही. मग वेदांती म्हणतात मग मुंगीच्या शरीराला गेले होते ते आत्मा जर मुंगीच्या शरीराला गेला तर मग उरलेला आत्मा काय का कुठे मांडायचा? त्या मुंगीच्या शरीरात बसन का? त्यांनी काही बी जरी म्हणलं तरी त्यांचं मत योग्य व्हायले का? म्हणून त्यांचं मत कसं आहे? खंडित आहे. त्याच्याही शरीराच्या एक देशात पीडा होणार नाही. बरे त्या मोठ्या शरीरातील आत्मा जेव्हा मुंगी होईल तेव्हा मुंग्यांच्या शरीरात मावणार नाही. सर्वात मोठे शरीर विराटाचे आहे. आता सर्वात शरीर कोणाचं आहे? विराट. विराट म्हणजे हे आपल्याला हे दिसायले ते विराट ईश्वर धरा, हे सर्वात मोठं शरीर आहे. तसं सर्व जीवाचे शरीर म्हणजे त्याचं शरीर, हे विराटाचं शरीर. मग त्याच्या एवढा धारा म्हणले आत्मा. त्या समान आत्म्याचे परिमाण जर मानावे तर पुन्हा आत्मा व्यापक मानल्यासारखाच झाला. विराटा एवढा जर आत्मा मानला तर विराट म्हणजेच व्यापक. मग आत्मा कसा झाला? आणि यांच्या मतात काय? आत्मा व्यापक नाही. आणि जर ते म्हणले विराटाप्रमाणे माना तर मग काय मानणं व्हायले? त्याचं व्यापकच मानणं व्हायले. आणि त्याच्या सिद्धांतात काय? आत्मा व्यापक नाही. मग हे बोलणं कसं झालं? हे त्यांचं खंडितच बोलणं झालं. कारण विराटाच्या अंतर्भूत सर्व शरीरे आहेत. विराटाच्या अंतर्भूत म्हणजे विराटातच सगळे शरीर आहेत, है का नाही? म्हणून आत्मे व्यापक मानल्यामुळे सर्व आत्म्याच्या सर्व शरीराशी संबंध झाला. सर्व आत्म्याच्या सर्व शरीराशी संबंध झाला. कसा? व्यापक मानल्यावर तसा विराटाप्रमाणे. मग सगळ्या शरीराचा एकमेकांमध्ये संबंध आला ना. त्याचा आत्मा याच्या शरीरात, याचा आत्मा त्याच्या शरीरात,
ही भानगड झालीच का नाही पुन्हा? हे गुतडा झालाच ना पुन्हा. त्यामुळे काय घोटाळा होतो व किती दोष येतात हे मागं बघितलेच. न्यायमतामध्ये प्राच्यांचं खंडन करताना हे बघितलंच की. हे पूर्वी सांगितलेच आहे. म्हणजे पूर्वी म्हणजे कधी? आता याच्या अगोदरच. आणि मध्यम परिमाण ज्याचे असते, जर मध्यम परिमाण जर मानलं तर ते शरीराप्रमाणे अनित्य असते. आता मध्यम परिमाण मानणे म्हणजेच अंतःकरणाप्रमाणे मानणे, शरीराप्रमाणे मानणे. असं जर आत्म्याचं स्वरूप मानलं तर कसं? मध्यम परिमाण ज्याचे असते ते कसं असतंय? विनाशी असतंय. मध्यम परिमाण कसं असतंय? जे संकुचित असतं ते विनाशवान असतं, है का नाही? जरी कल्पित नाही मानलं तरी पण खंडितच आहे मत. कारण मध्यम परिमाण सुद्धा आत्म्याचं मानायला जमत नाही. कारण मध्यम परिमाण वेदांत्यांना मानलंय, पण कुणाचं मानलंय? अंतःकरणाचं मानलंय. त्यांनी आत्म्याचं थोडंच मानलंय. पण इथं भानगड कशाची चालली? आत्म्याची चालली ना. मग हे नवीन काय म्हणले? व्यापक मानला तर कसा? विराटासारखा. तर मग त्या ठिकाणी आणखी आत्मा व्यापकच मानल्यासारखा होईल. आणि तुमचं मत तर तुम्ही आधी काय सांगितलंय? आत्मा व्यापक नाही. असा मध्यम परिमाण ज्याचे असते ते कसं असतंय? शरीराप्रमाणेच असतंय. शरीर मध्यम परिमाण आहे आणि ते अनित्य असते. मग आत्मा कसा होईल? अनित्यच होईल. असा नियम पहिलाच आहे का नाही? जे शरीराप्रमाणे असतंय ते विनाशवान असतंय, है का नाही? म्हणून मध्यम परिमाणाचा आत्मा अनित्य होईल. आत्मा कसा होईल? अनित्य होईल. मग आत्मा नित्य आहे तर शेवटी काय ते म्हणले होते? आत्मा नित्य आहे. नित्य मानलाय ना त्यांनी. कसा? नित्यही मानलाय आणि व्यापक मानला नाही. आणि नाना मानलाय, नित्य मानलाय आणि व्यापक नाही मानला. कसा नाही मानला? व्यापक नाही मानला. आणि कर्ता भोक्ता ही आत्माच मानलाय, असं त्यांचं मत आहे. मग वेदांती म्हणतात तुम्ही आत्मा नित्यही मानला आहे आणि परिमाण रूप ही मानायलात. मग तुम्हाला परिमाण रूप मानता येणार नाही. कारण परिमाण रूप जे असतं ते नाशिवंत असतंय. हा नियम आहे ना. म्हणून तुम्हाला आत्मा परिमाण मानता येणार नाही. मध्यम परिमाण म्हणून नवीन न्यायिकाचं मत हे खंडित आहे. काय नाव आहे त्याचं? चिंतामणी. या नवीनांच्या सिद्धांताची हानी होईल. म्हणजे चिंतामणीच्या सिद्धांताची हानी होईल. आणि आमच्या मतात, वेदांती म्हणतात आमच्या मतात म्हणजे सिद्धांत मतात, वेदांत मतात अंतःकरणाचा तर ब्रह्मज्ञानानं नाश सांगितला आहे. आम्ही काय सांगतो? अंतःकरणाचा नाश होतो. कशानं होतो? ब्रह्मज्ञानानं नाश होतो, है का नाही? आणि तसा जर तुम्ही आत्मा मानला तर तुमच्या आत्म्याचाही ब्रह्मज्ञानानं काय होईल? नाश होईल. मग तसा आत्मा मानून काय उपयोगाचा? मग आत्मा तसा जर मानला तर अनित्य होईल, है का नाही? आणि तुम्ही तर आत्म्याला नित्य मानतात, है का नाही? मग आत्मा नित्य मानून परिमाण मानायला जमते का? जसं प्राच्य न्यायिकामध्ये आत्मा व्यापक मानून नाना मानल्यामुळं त्यांचं मत शाबूत राहिलं नाही.
तसंच या चिंतामणीचं सुद्धा झालंय. त्यांनी सुद्धा आत्मा व्यापक मानला नाही. त्याला वाटलं आपले पहिले आजेपण जे मानित होते आत्मा व्यापक, म्हणून त्याच्यावर दोष येऊ लागला. मग आपण काय करू, आत्मा व्यापक मानायचाच नाही, शरीर एवढाच मानायचा. मग कशाला घोळ होईल. तरी पण घोळ काढाच कोणी, वेदांत्यांनी, आहे का नाही. म्हणून त्यांनी नित्य मानलेला आत्मा अनित्य व्हालाय. त्यांच्या सिद्धांताप्रमाणे जर मानलं तर आत्मा त्यांनी नित्य मानलाय, पण त्यांच्या बोलण्यावरून आत्मा अनित्य ठरायलाय. मग नित्य मानून उपयोग काय व्हालाय. हो, त्यांचे मध्यम परिमाण मानण्यात दोष नाही. अंतःकरणाचा तर ब्रह्मज्ञानाने नाश होतो. अंतःकरणाचा ब्रह्मज्ञान वेदांत्यांचं मत आहे का नाही. म्हणून अनित्य अंतःकरण कसं आहे, अनित्य आहे. मग तसं आत्मा मानायला जमतंय का, कामून नाही जमत. तर अंतःकरण अनित्य मानलंय ना, आणि आत्मा तसा मानलं, मग आत्मा बी अनित्यच मानावं लागल. आता आत्मा अंतःकरणाप्रमाणे जर मानायचा मानल्यावर काय दोष येतो हे त्याला कळू नये. काय दोष येतोय बाबा, कारण त्यांनी अंतःकरण कसं मानलंय, नाशिवंत मानलंय. मग आपण अंतःकरणाप्रमाणे जर आत्मा मानायला गेलो तर आपला आत्मा बी नाशवंत. पण ते त्यांना कवा कळायले, दोष काढल्यावर, है का. दोष काढल्यावर कळायले, अरे इथं चुकायले आपलं, है का नाही. तसं मग त्यांनी अंतःकरणाप्रमाणे जरी आत्मा मानला तरी उपयोग व्हायना झालाय. त्याचे मध्यम परिमाण मानण्यात दोष नाही. अंतःकरण मानण्यात दोष नाही, पण आत्मा मानण्यात दोष आलाय. या रीतीने, याप्रमाणे, ह्या रीतीच्या प्रमाणानं नवीन तार्किकांचे मत ही सम्यक नाही. हे तार्किकांचे मत आहेत. तार्किक याला काय मत म्हणतात, हे तार्किक, तर्क करणारे तार्किक, आहे का नाही. तार्किक तरी असावं बरं का, पण कुतर्की नसावं, आहे का नाही. तार्किकाला तरी वाटावाना येते, पण कुतर्काला नाही. म्हणून तार्किकाचं हे मत सम्यक नाही. कुणाशी सम्यक नाही, वेदांत्याशी सम्यक नाही, जुळत नाही. सम्यक म्हणजे त्यांच्या समान नाही, जुळत नाही. म्हणून दोन्ही मत, न्यायशास्त्राचे दोन्ही मत हे सम्यक नाहीत. कशाशी, वेदांत मताशी. आणि वेदांत मत श्रेष्ठ आहे ना सगळ्यात, त्या मताशी जुळावं. मग आपलं मत कसं आहे, न्याय मतासारखं आहे का, वेदांतिक मतासारखं आहे का, सांख्य मतासारखं आहे, कोणाच्या मतासारखं आहे का, योग्यासारखं आहे का, पूर्वमीमांसासारखं आहे का, उत्तर मीमांसासारखं आहे. आपण कोणाच्या मतात आहेत हे आपल्यालाच कळावं, आहे का नाही. म्हणून वला भोपळा बांधून कमरेला पवन शिकताना, वला भोपळा हे बाकीचे सगळे वल्या भोपळ्याप्रमाणे मत येतं. ते म्हणतात इमानदार आहे, इमानदार आहे, आम्ही इमानदाराने बोलतो. अरे भोपळा बी इमानदार आहे, पण वला आहे ना, तो मत कसं आहे, खंडित आहे ना. म्हणून वेदांत्याचं मत वाळल्या भोपळ्याप्रमाणे. म्हणून त्यांचाच मताचा भोपळा आपण बांधायला पाहिजे, हे का नाही. कारण त्यांच्या मतामध्ये भोपळा आहे, पण बुडून देणार आहे, त्याच्यात हे विशेष आहे. भोपळाचही द्यायचा बी, पण तारणारा भोपळा आहे ती. या रीतीने नवीन तार्किकांचे मत ही सम्यक नाही, म्हणजे वेदांताच्या मताप्रमाणे त्यांचं मत नाही. यापुढं आत्म्याविषयी आणखी अनुवादी आहेत. अनुवादी म्हणजे आता कळालं ना, अनुवादी म्हणजे आणखी सूक्ष्म आत्मा मानणारे.
तसंच मानणारे त्याला अनुवादी मानायचं. तसे काही शास्त्र येतं त्यांच्या मताचं आपण वेदांत्यांनी कसं खंडन करतात आणि त्यांचं इथे कसं मत मांडतात ते आपण उद्याच्या वेळात पाहू. आता वेळ झाला आहे, तोपर्यंत थांबू. पुंडली